आता बातमी पुण्याची आहे। ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण आणि या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याची माहिती मिळते। डॉक्टर तावरेचे पश्चिम महाराष्ट्रात दलाल असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे पोलिसांकडे अनेक जिल्ह्यांमधून विविध तक्रारी या समोर येत आहेत। ससून रुग्णालयात चांगले उपचार मिळावेत, लवकरात लवकर उपचार मिळावेत याकरता हे दलाल कार्यरत होते, विशेषतः तावरेशी संपर्कात होते असं आता तपासातून समोर आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, सुरुवातीला खरं तर आपण या मुद्द्यावर जेव्हा चर्चा करत होतो, जेव्हा हे सगळं प्रकरण प्राथमिक पातळीवर होतं, तेव्हा देखील तुमच्याकडून आणि आपले प्रतिनिधी भांगे यांच्याकडून उल्लेख करण्यात आलेला होता, हे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये, हे एक नेक्सस आहे, ही एक साखळी आहे। आणि आता तावरेच्या चौकशीतून या सगळ्याची उकल होताना दिसतेय। 5 दलाल तावरेच्या संपर्कात होते आणि तावरेकरता काम करायचे असं आता कळतंय। नक्कीच म्हणजे डॉक्टर अजय तावरे यांचे जे कारनामे आहेत ते फक्त पुणे जिल्ह्यापुरतेच नाही, तर आता ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत देखील पोहोचल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे। ससून रुग्णालय हे आपण पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं सहकारी रुग्णालय आहे आणि पुणेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून आणि उत्तर महाराष्ट्रातून अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात। मात्र या ठिकाणी येत असताना एजंटच्या मार्फत हे रुग्ण येतात अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। आपल्याला पटकन उपचार मिळावे यासाठी हे एजंट आहेत ते सुद्धा काम करताना पाहायला मिळतात। सध्याची ससून रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर तिथं पोस्टमॉर्टम करायला सुद्धा अनेक तास जातात किंवा ब्लड रिपोर्ट असतील याला सुद्धा अनेक तास लागतात। मात्र एजंट थ्रू जर या ठिकाणी डॉक्टर अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला तर तिथं लगेच सुविधा आहेत त्या उपलब्ध होतात अशा पद्धतीची माहिती आहे ती समोर आलेली आहे। डॉक्टर अजय तावरेच्या विरोधात आता अनेक तक्रारी आहेत त्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातूनच म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातून आता समोर येऊ लागलेले आहेत आणि डॉक्टर अजय तावरे याचे जे कारनामे आहेत ते आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहेत। एजंटच्या मार्फत डॉक्टर अजय तावरे आहेत ते रुग्णाला उपचार करून देत होता आणि त्यांच्याकडून पैसे सुद्धा उकळत होता अशी सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे आता डॉक्टर तावरेवर कठोरात कठोर कारवाई पोलीस प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहिलं की डॉक्टर तावरे यांचं ससून रुग्णालयातून फक्त निलंबन करण्यात आलेलं आहे, पण अगदी कारवाई त्यांच्यावरती निश्चित। अद्यापही करण्यात आलेली नाहीये। तर दुसरीकडे पोलिसांची जी कारवाई आहे ती सुरू असताना आता धक्कादायक माहिती सुद्धा समोर निश्चित येते आणि निश्चित त्यामुळे अमोल। डॉक्टर अजय तावरे यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक असे जे कारनामे आहेत ज्या चुकीच्या पद्धतीच्या निश्चित निश्चित गोष्टी आहेत त्या केल्याचं समोर आलेलं आहे आणि फक्त निश्चित पुणेच नाही त्यामुळे तर अनेक पश्चिम धक्कादायक खुलासे महाराष्ट्रापर्यंत या तपासातून समोर येण्याची शक्यता अमोल वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।